मुंबईहून अचानक सुरत, तिथून मध्यरात्री गुवाहाटी, गुवाहाटीहून सकाळी गोवा आणि गोव्याहून रात्री मुंबई असा जबरदस्त प्रवास करत 11 दिवसांनंतर एकनाथ शिंदे यांचे समर्थक असलेले सर्व आमदार अखेर मुंबईत एकदम ओके मध्ये दाखल झालेत। जवळपास 11 दिवसांनंतर हे सर्व आमदार मुंबईत परतलेत। मुंबई विमानतळातून बाहेर आल्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हात हलवत इथे त्यांच्या स्वागतासाठी उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा स्वीकार केला। यानंतर या आमदारांची बस विलेपार्लेहून कफ परेडच्या दिशेने निघाली। विशेष म्हणजे शिवसेनेचं प्राबल्य असलेल्या विलेपार्ले, वांद्रे, वरळी, गिरगाव या सगळ्या भागातून आमदारांची ही बस विना अडथळा कफ परेडच्या ताज प्रेसिडेंट या हॉटेलमध्ये पोहोचली। विशेष म्हणजे या आमदारांचा मार्ग असलेल्या रस्त्यावर पोलिसांचा अतिशय कडेकोट बंदोबस्त तैनात करण्यात आला होता। विमानतळाच्या बाहेरची दृश्य पाहतो आहोत आपण। एकनाथ शिंदे हे काही क्षण या बसमधून खालती उतरले। इथे उपस्थित असलेल्या कार्यकर्त्यांच्या अभिनंदनाचा त्यांनी स्वीकार केला आणि मग ही बस पुढे रवाना झाली। विलेपार्ले ते ताज प्रेसिडेंट हॉटेलपर्यंत 30 किलोमीटरच्या रस्त्यावर पोलिसांच्याकडून विशेष कॉरिडॉर तयार करण्यात आला होता। अवघ्या 40 मिनिटात हे आमदार विलेपार्लेहून कफ परेडला ताज प्रेसिडेंट हॉटेलमध्ये पोहोचले। शिंदे गटाच्या आमदारांचा मुंबईतला प्रवास एकदम ओके मध्ये झाला। आपण ही दृश्य पाहतो आहोत। भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील, विधान परिषदेतले विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर हे स्वतः ताज प्रेसिडेंट हॉटेलच्या प्रवेशद्वारापाशी उपस्थित होते आणि त्यांनी सर्व आमदारांचं स्वागत केलं। आपण ही सगळी दृश्य पाहतो आहोत। अर्थात ही सगळी धावपळ सुरू आहे ती अध्यक्ष कोण होणार यासाठी पण आमदार मुंबईत दाखल झाले आहेत। तिकडे विशेष कॉरिडॉरच्या माध्यमातून हे आमदार मुंबईत पोहोचले। कोणताही अडथळा आला नाही, कोणीही निदर्शनं केली नाहीत। काही ठिकाणी स्वागताच्या घोषणा देण्यासाठी कार्यकर्ते मात्र जमले होते आणि आता थोड्याच वेळात शिंदे गटाच्या या सर्व आमदारांचं भाजपच्या आमदारांसोबत एकत्रित मंथन होणार आहे आणि अध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी मतदान कसं करायचं आणि बाकीच्या सगळ्या गोष्टींवर विचार मंथन होईल। प्लस त्यामुळे उद्याचं परवाचं जे काय सगळं औपचारिक फक्त औपचारिकता राहिलेली आहे। उद्या महाविकास आघाडीकडनं राजन साळवी यांना उमेदवारी दिली गेली आहे। तुमच्याकडे राहुल शिवसेना भाजप युतीचे राहुल नार्वेकर हे प्रचंड मताधिक्याने विजयी होते। बहुमत चाचणी परवा आता काय उद्याच होऊन जाईल सगळं कार्यक्रम। आणि शपथविधीच्या काही आमदारांचा किंवा मंत्र्यांचा कधी थांबा, एकदम कसं काय सांगू, हळूहळू दमाने घ्या। दरम्यान काही वेळापूर्वी आम्ही भाजपचे आमदार गिरीश महाजन यांच्याशी दूरध्वनीवरून संवाद साधला। पाहूयात त्यांनी काय म्हटलंय। कायदे सगळ्यात कायदेशीर व्यवस्थित आम्ही त्या ठिकाणी तपासून घेतलेला आहे। या ठिकाणी शिवसेनेकडे मोजून 14 आमदार राहिलेले आहेत। 40-41 आमदार ठिकाणी इकडे आमच्या 14-15 आमदार त्या ठिकाणी आहेत। 41-40 आमदार या ठिकाणी मुख्यमंत्री महोदयांकडे एकनाथजींकडे या ठिकाणी आहेत आणि मला वाटतं तर त्यांनी त्यांचे उपाध्यक्ष म्हणून त्यांनी त्या ठिकाणी त्यांना मान्यता दिली आहे। गटतेला मान्य, पण मला वाटतं ती वैध नाहीये, ती वैधच नाहीये। त्यामुळे यांची संख्या पर्याप्त आहे। 40च्या वर यांची एकनाथजींकडे संख्या आहे। त्यामुळे तो व्हीप लागू होईल नाही होईल हा फार दूरचा विषय, हा वेगळा विषय। पण कायदेशीर सर्व आम्ही त्या ठिकाणी तपासणी केली, तपासलेला नाही आता खरं म्हणजे आता इतक्या लागलेले आहेत, गोव्याला आले, इथे आले, आता इथे बैठक आहे आणि थोडा उशीर झालेला आहे। आता जेवण करतील तिथे हॉटेललाच ते या ठिकाणी थांबतील, या ठिकाणीच ते थांबतील। आता एकनाथजी स्वतः मुख्यमंत्री आपल्याशी बोलतायत, बोललेले आहेत, त्यांनी सगळं स्पष्ट सांगितलेलं आहे। ही थेट ताज हॉटेलमधली दृश्य पाहतो आहोत जिथे हे सर्व आमदार एकत्रितपणे बसलेत आणि आता राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतील। आपण ऐकूयात त्यांची घोषणाबाजी। हे सगळे आमदार अतिशय आनंदात असल्याचं दिसत आहेत। सगळेजण विजयाच्या घोषणा देत आहेत। अर्थात
उद्याला विधानसभा अध्यक्षपदाची निवडणूक आहे आणि ही निवडणूक कशी जिंकायची याचं विशेष नियोजन या एकत्रित मंथनामध्ये केलं जाणार आहे. तर ही काही वेळापूर्वीची दृश्य जेव्हा हे सगळे आमदार मुंबईत ताज हॉटेलमध्ये दाखल झाले त्यावेळेची. तर ही प्रत्यक्ष सभागृहात आत्ता या सगळ्या आमदारांची एकत्रित बैठक सुरू आहे आणि त्याची ही दृश्य आपण पाहतो आहोत. शिंदे गटात असलेले हे सर्व आमदार प्रताप सरनाईक दिसत आहेत, भाजपचे आमदार दिसत आहेत, किसन कथोरे आहेत, संजय केळकर आहेत, पराग आळवणी, शहाजी बापू, शिंदे गटातले आमदार, असे सगळेच आमदार इथे येऊन पोहोचल्याचं दिसतंय. रवींद्र फाटक आणि आता शिंदे गटाचे प्रमुख राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मार्गदर्शन करतील. तसंच भाजपचे ज्येष्ठ नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे सुद्धा या सगळ्या आमदारांना मार्गदर्शन करतील. दरम्यान राज्यामध्ये सत्तांतर झालं. भाजपनं धक्कातंत्राचा मात्र जोरदार अवलंब केला. मुख्यमंत्री पदापासून ते उपमुख्यमंत्री पदापर्यंत घेतलेल्या सर्वच निर्णयांमुळे राजकीय जाणकारांचे आडाखे पूर्णतः निष्फळ ठरले, फोल ठरले आणि त्यामुळे आता मंत्रिमंडळ निवडीच्या वेळेला सुद्धा असंच धक्कातंत्र पाहायला मिळणार तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. मी एकनाथ संभाजी शिंदे ईश्वर साक्ष शपथ घेतो की राज्यातील ठाकरे सरकार पायउतार झाल्यानंतर भाजप आणि शिंदे गटानं पर्यायी सरकार स्थापनेसाठी राज्यपालांकडे दावा केला. मात्र राज्यात शिंदे सरकारच्या स्थापनेपासून भाजपकडून सातत्यानं धक्कातंत्राचा अवलंब केला जात असल्याचं पाहायला मिळतंय. त्याची सुरुवात मुख्यमंत्री पदाच्या घोषणेपासूनच झाली. विधानसभेत 106 आमदारांचं संख्याबळ असलेल्या भाजपचा मुख्यमंत्री होणार असा सगळ्यांचा होरा होता. पण देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदासाठी एकनाथ शिंदे यांना पाठिंबा देत पहिला धक्का दिला. भारतीय जनता पक्षाने हा निर्णय केला की श्री एकनाथ शिंदे साहेब यांना भारतीय जनता पार्टी समर्थन देईल आणि श्री एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील. एकनाथ शिंदे यांना मुख्यमंत्री पदासाठी पाठिंबा देतानाच आपण सत्तेबाहेर राहणार असल्याचं देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केलं होतं. मी स्वतः बाहेर असेल पण पूर्णपणे या ठिकाणी हे सरकार योग्य प्रकारे चाललं पाहिजे ही जबाबदारी माझी देखील असेल आणि त्याकरता पूर्ण साथ आणि समर्थन या सरकारला मी देणार. मात्र फडणवीस यांच्या या घोषणेनंतर अवघ्या काही मिनिटातच भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं दुसरा धक्का दिला. तो म्हणजे सत्तेबाहेर राहण्याचा फडणवीस यांचा निर्णय भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी बदलला आणि फडणवीस यांना उपमुख्यमंत्रीपद स्वीकारण्याची विनंती केली. देवेंद्र जी से व्यक्तिगत रूप में भी आग्रह किया है और केंद्र ने इस बात को निर्देशित किया है कि देवेंद्र जी उप मुख्यमंत्री के रूप में, डिप्टी चीफ मिनिस्टर के रूप में कार्यभार संभालें. विधानसभा अध्यक्षपदाची जबाबदारी जुन्या जाणत्या सदस्यावर सोपवण्याचा आजपर्यंतचा प्रघात आहे. पण भाजपनं राहुल नार्वेकर यांच्यासारख्या नव्या दमाच्या आमदाराला विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत उमेदवारी दिली आणि आणखीन एक धक्का दिला. माझी उमेदवारी जी आहे ती या सरकारमध्ये असणारे जे घटक पक्ष आहेत आणि जे इतर अपक्ष आमदार आहेत या सगळ्यांच्या वतीने मला उमेदवारी देण्यात आली आहे. आता लवकरच शिंदे सरकारमधील मंत्रिमंडळाचं खाते वाटप जाहीर होणार आहे. या खाते वाटपात सुद्धा अशाच प्रकारचं धक्कातंत्र पुन्हा पाहायला मिळणार तर नाही ना, अशी चर्चा सुरू आहे. राज्यात नवं मंत्रिमंडळ अस्तित्वात येईल
या मंत्रिमंडळात कोणते चेहरे असतील हे आज जरी निश्चित नसलं तरी अनेक चेहऱ्यांचा अंदाज राज्यातल्या जनतेला आलेला आहे. या मंत्रिमंडळाच्या रचनेमधून सुद्धा अनेक धक्के राज्यातील जनतेला बसलेले पाहायला मिळू शकतात. अनेक नवे चेहरे मंत्रिमंडळात सामील झालेले दिसू शकतात. एकनाथ संभाजी शिंदे सरकारच्या स्थापनेपासून भाजपनं वेगळी रणनीती आखल्याचं पाहायला मिळत आहे. हे धक्का तंत्र त्याचाच एक भाग असून त्यामुळे राजकीय जाणकारांचे सगळेच आडाखे फोल ठरले आहेत. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेनेतल्या बंडानंतर राज्यात नवीन राजकीय समीकरण उदयास आलंय. शिंदे गट आणि भाजपनं सरकार स्थापन केलं, पण आता विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरून राजकारण सुरू झालंय. मी एकनाथ संभाजी शिंदे. राज्यात शिंदे सरकारच्या शपथविधीनंतर आता नव्या सरकारला विधानसभेत बहुमत सिद्ध करावं लागणार आहे. राज्य मंत्रिमंडळाचे विशेष अधिवेशन 3 आणि 4 जुलैला होऊ घातलंय. तसंच विधानसभा अध्यक्षांची निवडही केली जाणार आहे. या निवडणुकीसाठी सर्वच राजकीय पक्षांनी कंबर कसली आहे. भाजपनं राहुल नार्वेकरांना विधानसभा अध्यक्षपदासाठी उमेदवारी दिली आहे. संपूर्ण देशात एक रेकग्निशन आहे, ते कायम ठेवण्यासाठी महाराष्ट्र विधानसभेला भारतातलं सर्वात उत्कृष्ट लेजिस्लेटिव्ह प्लॅटफॉर्म मानलं जातं आणि तेच रेप्युटेशन कायम ठेवण्यासाठी जे काय कार्य करायला लागेल, जी काय मेहनत घ्यायला लागेल ती करण्यासाठी आम्ही सज्ज असू. विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत महाविकास आघाडीनं शिवसेनेच्या राजन साळवींना निवडणुकीच्या रिंगणात उतरवलंय. त्यामुळे विधानसभा अध्यक्षपदासाठी राहुल नार्वेकर विरुद्ध राजन साळवी असा थेट सामना रंगण्याची शक्यता वर्तवली जाते. महाविकास आघाडी म्हणून राजन साळवी यांना उमेदवारी आम्ही ठरवली. तिन्ही पक्षाचे आम्ही प्रमुख एकत्र बसलो, उमेदवारी ठरवली आणि उमेदवारी अर्ज सुद्धा त्यांचा भरलेला आहे अध्यक्षपदासाठी विधानसभेच्या. सर, आपला काँग्रेसचा क्लेम होता, आपण मग शिवसेनेला नाही, आम्ही शेवटी असं आहे की एकत्र आम्ही बसलो आणि आम्ही निर्णय केला की शिवसेनेला ही संधी द्यायची आणि त्या पद्धतीनं महाविकास आघाडी म्हणून आम्ही दोन्ही पक्ष बाकी त्यांच्या पाठीशी भक्कमपणे उभे आहोत. दरम्यान काँग्रेसनं विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीवरच आक्षेप घेतलाय. विधानसभा अध्यक्षपदाचं प्रकरण न्यायप्रविष्ट असताना राज्यपालांनी निवडणुकीची घोषणा कशी केली असा सवाल काँग्रेसनं केलाय. तसंच या प्रकरणी विधिमंडळाच्या प्रधान सचिवांना पत्र पाठवलंय. महाविकास आघाडीने मी राजीनामा दिल्यानंतर राज्यपालांना पत्र दिलं. पत्रामध्ये त्यांनी सांगितलं की हे प्रकरण न्यायप्रविष्ट असल्यामुळे अध्यक्षाची निवडणूक घेता येणार नाही अशा पद्धतीचा रिप्लाय त्यांनी दिला. मग अजूनही ते न्यायप्रविष्ट आहे. मग तुम्ही माननीय राज्यपाल महोदय ही निवडणूक कुठल्या आधारावर लावली? नाना पटोलेंच्या राजीनाम्यानंतर हे पद रिक्त झालं होतं. खरं तर एवढ्या वेगानं राजकीय घडामोडी घडतील असा महाविकास आघाडीतील घटक पक्षांनी विचारही केला नव्हता. मात्र आता नव्या राजकीय घडामोडींच्या पार्श्वभूमीवर विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडणुकीत भाजप शिंदे गटाचे नार्वेकर विजयी होणार की महाविकास आघाडीचे राजन साळवी बाजी मारणार याची सर्वांनाच उत्सुकता लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे शिवसेना आणि शिंदे गटात आता कायदेशीर लढाई सुरू झाली. शिवसेनेच्या नोटिसीला उत्तर दिलं जाणार असल्याचं दीपक केसरकर यांनी म्हटलंय. तर पक्षविरोधी कारवाई केल्यानं एकनाथ शिंदे यांची शिवसेनेच्या नेतेपदावरून हकालपट्टी करण्यात आली. बंडानंतर शिवसेना आणि शिंदे गटात आता कायदेशीर लढाईची खणाखणी सुरू झाली आहे. बंड करून एकनाथ शिंदेंनी भाजपसोबत हातमिळवणी केल्यानं महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं. उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्री पदाचा राजीनामा द्यावा लागला. हा वार शिवसेनेच्या जिव्हारी लागला. त्यामुळे आता शिवसेनेकडून बंडखोर गटांवर पलटवार केला जातोय. एकनाथ शिंदेंची शिवसेना नेतेपदावरून हकालपट्टी करून शिवसेनेनं त्यांचे आक्रमक इरादे जाहीर केले आहेत. शिस्तभंगाची कारवाई आहे ती पक्षप्रमुखांच्या सहीनं झालेली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये ते नेते म्हणून त्यांची नेमणूक उद्धव ठाकरे यांनीच केली होती.
माझी नेमणूक बाळासाहेब ठाकरेंनी केलेली आहे त्या काळात, पण नंतरच्या कार्यकारिणीमध्ये काही नेत्यांच्या नेमणुका उद्धव ठाकरे आणि पक्षप्रमुखांच्या अधिकार कक्षेत ज्या गोष्टी आहेत त्यानुसार केल्या आहेत आणि त्याच अधिकारात त्यांनी काही नेत्यांना दूर केला असेल. कायदेशीर लढाईला सामोरं जाण्याचा निर्णय शिंदे गटानं घेतलाय. की पक्षनेते पदावरून आदरणीय शिंदे साहेबांना त्यांनी काढलेलं आहे, परंतु ज्या पद्धतीची नोटीस किंवा पत्र हे त्यांनी शिंदे साहेबांना दिलेलं आहे ते ऑब्जेक्शनेबल असल्यामुळे त्याचं रितसर उत्तर आधी आम्ही पाठवू आणि त्या उत्तरानंतर त्यांनी ही कारवाई बदलली नाही तर आम्ही त्याच्यावर आवश्यक ती लीगल कारवाई सुद्धा करू शकतो. शिंदे फडणवीस सरकारच्या विश्वासदर्शक ठरावास आक्षेप घेणारी आणि शिंदे गटाला विधिमंडळात हजर राहण्याची परवानगी देऊ नये अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेतर्फे सुनील प्रभू यांनी सुप्रीम कोर्टात दाखल केली. मात्र सुप्रीम कोर्टानं या याचिकेवर 11 जुलैलाच सुनावणी होईल असे स्पष्ट संकेत दिल्यानं शिंदे गटाला दिलासा मिळालाय. विश्वासदर्शक ठरावासाठी रविवार आणि सोमवार असे 2 दिवस विशेष अधिवेशन होणार आहे. या अधिवेशनात शिंदे यांच्यासह 16 जणांना मतदान करण्यास मज्जाव करावा अशी मागणी करणारी याचिका शिवसेनेनं केलेली आहे. एकंदरीतच बंडानंतर सुरू झालेली कायदेशीर लढाई पुढील काही महिने सुरूच राहणार असल्याचं स्पष्ट होत आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. तिकडे बंडखोरांनी सत्तांतर केल्यानंतर शिवसेनेचं नेतृत्व आता काहीसं सावध झालंय. कारण उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास असल्याचं प्रतिज्ञापत्रच शिवसैनिकांच्याकडून लेखी स्वरूपात सही सकट घेतलं जात आहे. या प्रतिज्ञापत्राबद्दल काही आमदार, काही माजी नगरसेवक यांच्यासह काही पदाधिकाऱ्यांनी स्वाक्षऱ्या केल्या आहेत, तर काही जण थोडेसे नाराज आहेत. जमलेल्या माझ्या तमाम हिंदू बांधवांनो, भगिनींनो, मातांनो, आमदारांच्या बंडानंतर शिवसेनेत निष्ठा आणि निष्ठावंत यांची अग्निपरीक्षा सुरू झाली आहे. पक्षातला संशय कल्लोळ थांबवण्यासाठी आता प्रतिज्ञापत्राचा आधार घेतला जातोय. बंडाचा झेंडा आणखी कुणी हाती घेऊ नये यासाठी खबरदारी घेतली जाते. बंडखोर आमदारांना शिवसेनेच्या शाखा स्तरावरून पाठिंबा मिळू नये यासाठी पावलं टाकली जात आहेत. सैनिकांना एकनिष्ठतेची शपथ देणार आहात किंवा तशा पद्धतीचं काही पत्रक काढणार आहात का? कोण? शिवसेनेकडून चर्चाशिवाय. मला चर्चेविषयी माहीत नाही. शिवसैनिक एकनिष्ठच असतो. शिवसेनेत बंडाळी माजू नये यासाठी प्रतिज्ञापत्राच्या माध्यमातून पावलं टाकली जात आहेत. प्रतिज्ञापत्रातील मजकुरात माझी शिवसेना पक्षाच्या घटनेवर पूर्ण निष्ठा आणि श्रद्धा आहे असं नमूद करण्यात आलंय. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी घालून दिलेले आदर्श आणि तत्वांवर अढळ निष्ठा आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वावर अढळ विश्वास असून त्यांना माझा बिनशर्त पाठिंबा आहे. उद्धव ठाकरे यांच्या प्रती पूर्ण निष्ठा व्यक्त करतोय. शिवसेनेची उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी मी सदैव कार्यरत राहीन अशी ग्वाही देतो असं या प्रतिज्ञापत्रात नमूद करण्यात आलंय. मात्र अरविंद सावंत यांनी प्रतिज्ञापत्राची चर्चा नाकारली आहे. शिवसैनिक इतका निष्ठावंत आहे, त्याच्यावर विश्वास हा शब्द सुद्धा येत नाही. कारण तो जीवाचं रान करतो शिवसेनेसाठी, जीवाचं रान करतो वंदनीय हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांशी काम करण्याची आणि आदरणीय पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे यांच्या सोबत तो ठामपणे उभा आहे. 2005 मध्ये नारायण राणेंच्या बंडानंतर पक्षाच्या शाखा शिवसेनेच्या नावे करण्यात आल्या होत्या. आता एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर प्रतिज्ञापत्राची चर्चा सुरू झाली आहे. शिवसेनेनं प्रतिज्ञापत्राचा मुद्दा नाकारला असला तरी चर्चा मात्र थांबताना दिसत नाही. विशाल पाटीलसह स्वाती लोखंडे, न्यूज 18 लोकमत, मुंबई. तिकडे बंडखोर आमदार आणि शिवसेना यांच्यात मोठे गैरसमज झाल्याचं स्पष्ट होत आहे. शिवसेनेला वाटतंय की बंडखोरांनी सत्तेसाठी गद्दारी केली तर पक्षात राहण्यासाठी प्रेमाचं बंधन लागतं असं शिंदे गटानं आता म्हटलंय. शिवबंधन आहे, शिवबंधन आहे. ये बंधन तो
प्यार का बंधन होता है, ये बंधन तो ये निष्ठा का बंधन होता है, जन्मों का संगम है। शिंदे गटाचे प्रवक्ते त्यांच्या हातातलं शिवबंधन अभिमानानं मिरवतायत. भाजपसोबत हातमिळवणी करून शिंदे गटानं सत्ता हस्तगत केली आहे. मात्र त्यात त्यांना कोणताही आनंद झालेला नाही. त्यांना प्रेम लागतं, प्रेमाची कमतरता झाली. शिवसेनेत प्रेम मिळत नव्हतं, मात्र शिवबंधनालाच हे आमदार प्रेमाचं बंधन मानतात. असं ॲफिडेव्हिट केल्यामुळे तुमच्यावर कुठलंही बंधन येत नाही. तुमच्यावर जर जबरदस्ती केली, ॲफिडेव्हिट करा, तुम्ही खुशाल करा, परंतु शिवबंधन हे आपलं खरं नातं आहे आणि ते नातं अजूनही कायम आहे आणि त्याच्यामुळे ते प्रेमाचं नातं आहे आणि ते नातं अबाधित राहणार आहे. महाराष्ट्रात प्रेम मिळत नव्हतं असं दीपक केसरकर यांनी 1 आठवड्यापूर्वीही सांगितलं होतं. परिणामी सर्व बंडखोरांनी तब्बल 3000 किलोमीटर अंतरावरील गुवाहाटी गाठली. प्रेम देण्यात शिवसेना आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे कमी पडले. आयुष्यात या आमदार मंत्र्यांना काहीही नको होतं, मात्र प्रेमच मिळत नसेल तर या आयुष्याला काय अर्थ आहे? हाच विचार करून या सर्व मंडळींनी प्रेमासाठी गुवाहाटी गाठली होती. प्रेमाची कमतरता झाली, भेटीची कमतरता झाली आणि भेटणारा कोण होतं? एकमेव एकनाथ शिंदे साहेब. त्याच्यामुळे ते प्रेम वाढलं. पावन चरणों में आकाश झुका देंगे हम, तेरी राह में जो शोले हो तो खुद को बिछा देंगे हम. शिवसेना कार्यकर्त्यांकडून प्रतिज्ञापत्र भरून घेत असल्याची चर्चा सुरू असतानाच बंडखोरांनी ते अजूनही शिवबंधनात असल्याचं स्पष्ट केलंय. आता हा शिवबंधनाचा स्नेह आणि प्रेम त्यांना पुन्हा उद्धव ठाकरेंकडे नेईल का? हा प्रश्न आता उपस्थित झालाय. ये बंधन तो प्यार का बंधन होता है, ये बंधन तो ये निष्ठा का बंधन होता है, जन्मों का. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. ब्रेक नंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. शिंदे सरकारमधील मंत्र्यांचा लवकरच शपथविधी होणार आहे आणि या पार्श्वभूमीवर सांगोल्यातील शहाजीबापू पाटील यांच्या नावाची जोरदार चर्चा आहे. काय झाडी, काय डोंगर, काय हाटील, या संवादामुळे त्यांच्याकडे पर्यटन खातं द्यावं अशी मागणी त्यांच्या समर्थकांकडून केली जाते. नेते नमस्कार. नमस्कार नमस्कार. कुठे आहे नेते? 3 दिवस झालं फोन लावतोय, फोनच लागत नाही. आम्ही सध्या गुवाहाटी मध्ये आहे. बर 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 काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल याचा काही नेम नाही. गेल्या काही दिवसांपासून शिवसेनेचे बंडखोर आमदार शहाजी बापू पाटलांचं फोनवरील संभाषण सोशल मीडियावर तुफान व्हायरल झालंय. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. शहाजी बापू हे सोलापूरच्या सांगोल्यातील शिवसेनेचे आमदार आहेत. गुवाहाटीत असताना त्यांचं आपल्या कार्यकर्त्यांशी झालेलं संभाषण व्हायरल झाल्यानंतर सोशल मीडियावरती मीम्सचा अक्षरशः पाऊस पडलाय. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, सारभोक्यामध्ये आहे काय. काय झाडी, काय डोंगर, काय हॉटेल, ओके मध्ये आहे. या त्यांच्या डायलॉगमुळं शिंदे सरकारमध्ये त्यांना पर्यटन मंत्रालयाची जबाबदारी देण्यात यावी अशी मागणी त्यांच्या कार्यकर्त्यांकडून केली जाते. आदरणीय शहाजीबापू पाटील यांना महाराष्ट्र शासनाची पर्यटन विभागाची धुरा नक्की मिळाली पाहिजे. महाराष्ट्र राज्याला चालना मिळेल, महाराष्ट्र राज्याचं पर्यटन वाढेल. एवढंच नाही तर महाराष्ट्र राज्यामध्ये अनेक देश, अनेक लोक येतील आणि महाराष्ट्र कसं आहे काय बघतील. शहाजी बापू पाटील हे अस्सल ग्रामीण बाज असलेले आमदार आहेत. सांगोला विधानसभा मतदारसंघात त्यांना गणपतराव देशमुखांनी 6 वेळा पराभूत केलं होतं. पण 2019 मध्ये त्यांनी शिवसेनेकडून निवडणूक लढवली होती. या निवडणुकीत त्यांनी 674 मतांनी विजय मिळवला होता. मात्र आमदारकी मिळाल्यानंतर अवघ्या 2.5 वर्षातच शहाजी बापूंनी एकनाथ शिंदेंसोबत बंडखोरी केली.
मुंबईतून सुरत व्हाया गुवाहाटी गाठल्यानंतर कार्यकर्त्यांशी झालेल्या संभाषणामुळे ते सोशल मीडियावरती चर्चेचा विषय ठरले. शिंदे सरकार सत्तेत आल्यानंतर आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असून या पार्श्वभूमीवर शहाजी बापूंना पर्यटन मंत्री करण्याची मागणी जोर धरू लागली आहे. ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत. आणि आता अतिशय गंभीर आणि चिंताजनक बातमी अमरावतीतून. अमरावतीमधील व्यावसायिक उमेश कोल्हे हत्या प्रकरणी मुख्य सूत्रधाराला अमरावती पोलिसांनी अटक केली आहे. शेख इरफान शेख रहीम असं त्याचं नाव असून नागपूरमधून त्याला पोलिसांनी ताब्यात घेतलं. उमेश कोल्हे हत्या प्रकरणी आतापर्यंत 7 जणांना पोलिसांनी अटक केली. या सर्व आरोपींना 4 जुलैपर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली. 12 दिवसानंतर उमेश कोल्हे यांच्या हत्याकांडाची उकल करण्यात पोलिसांना यश आलंय. तिकडे राज्यात शिंदे गटानं महाविकास आघाडीला धोबीपछाड दिलाय. आता ही राजकीय कुस्ती क्रीडा क्षेत्रात सुद्धा सुरू झाली आहे. कारण शरद पवार अध्यक्ष असलेल्या महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेला बरखास्त करण्याचा निर्णय झाला आहे. आणि हा निर्णय घेतला आहे तो भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजपचे खासदार बृजभूषण यांनी. त्यामुळे राजकीय आखाड्यात डाव टाकायला नव्यानं सुरुवात झाली. राजकारणातील तेल लावलेला पैलवान अशी ओळख असलेले नेते म्हणजे शरद पवार. हा पैलवान कुणाच्या हाताला लागत नाही असं म्हटलं जातं. मात्र या पैलवानाच्या महाराष्ट्र कुस्तीगीर संघटनेला धोबीपछाड देऊन आसमान दाखवण्यात आलंय. भारतीय कुस्ती महासंघाचे अध्यक्ष आणि भाजप खासदार बृजभूषण यांनी घेतलेल्या निर्णयावर राजकीय वर्तुळातून टीका झाली नसती तरच नवल. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेविरोधात संदीप भोंडवे यांनी तक्रार केली होती. त्यानंतर बरखास्तीची कारवाई करण्यात आली आहे. महासचिव बाळासाहेब लांडगे यांच्या विरोधात परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी तक्रारी केल्या होत्या. वार्षिक सर्वसाधारण सभेत गोंधळानं सभा स्थगित झाल्याचं भासवणं, खोटे प्रोसिडिंग लिहून सगळ्या विषयांना मंजुरी देणं आणि पैलवानांना आर्थिकदृष्ट्या फायदेशीर स्पर्धा बंद करण्याचा आरोप करण्यात आला होता. महाराष्ट्र कुस्तीगीर परिषदेच्या बैठकांना जात नसल्याचं शरद पवार यांनी स्पष्ट केलंय. ग्रामीण खेळाडूंना आणि क्रीडा क्षेत्राला मदत करणं हे माझं काम असल्याचं शरद पवार म्हणाले. की माझं क्षेत्र हे आहे, या सुविधा देणं, खेळाडूंना मदत करणं, खेळाडूंच्या निवृत्तीच्या नंतरसुद्धा त्यांचे काही प्रश्न असतात आणि ते प्रश्न सोडवायला हातभार लावणं. आता कबड्डी किंवा खो खो किंवा कुस्ती या सगळ्या क्षेत्रातले अनेक खेळाडू त्यांचा एकदा खेळाचा एक वयाचा विशिष्ट कालावधी असतो. भाजप खासदार बृजभूषण यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याला विरोध केला होता. आता शरद पवार अध्यक्ष असलेली महाराष्ट्र कुस्तीगीर परिषद त्यांनी बरखास्त केली आहे. परिणामी सत्ता संघर्षात टाकण्यात आलेले हे दोन्ही डाव राजकीय आकाशातून टाकण्यात आल्याची चर्चा सुरू झाली आहे. वैभव सोनवणेसह ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत, पुणे. ब्रेकनंतर आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. विविध कारणांनी आपली स्वतःची वेगळी ओळख निर्माण करणाऱ्या नाशिकची ओळख आता लेपर्ड सिटी म्हणून सुद्धा होऊ लागले. कारण गेल्या काही वर्षात नाशिक शहरात वारंवार बिबट्याचं दर्शन सर्रास सगळ्यांना घडतंय. कधी बिबट्याचं दर्शन तर कधी बिबट्याचा शहरात येऊन कोणावर तरी हल्ला. आणि या सगळ्यामुळे नाशिकमध्ये मोठी दहशत आहे. आजही असाच एक बिबट्या अचानक नाशिककरांच्या समोर अवतरला आणि सगळ्यांची पळापळ झाली. नाशिकमध्ये पुन्हा बिबट्याचा धुमाकूळ. बिबट्याची सातपूरच्या बंगल्यात घुसखोरी. बिबट्याच्या वावरानं नाशिककरांचा थरथराट. आज नाशिककरांचा दिवस उगवला तो बिबट्याच्या डरकाळीनं.
सातपूरच्या अशोकनगरमधील शिवतीर्थ बंगल्यात चक्क बिबट्या घुसला होता. हा बिबट्या बंगल्याच्या बाल्कनी खालील एका रिकाम्या जागेत बसला होता. मुलीला शाळेत घेऊन जाणाऱ्या एका महिलेनं बिबट्याला पाहिलं. तोपर्यंत बंगल्यातील काळे कुटुंबाला याबाबत माहिती नव्हती. सकाळी 6:45 वाजता मी मुलीला शाळेत सोडण्यासाठी मारुती मंदिराजवळ गेलो असताना तिथून आल्यानंतर आमच्या समोर श्री पंढरीनाथ काळे यांच्या जिन्यावरती काहीतरी हालचाल दिसलेली मला जाणवली. तर त्यांना फोन केला असता तिथे त्यांनी बिबट्या बसलेला आढळल्याचे मला सांगितले. त्यानंतर सदर न्यूजवाल्यांना त्यांनी कळवले. बिबट्या बंगल्यात घुसल्याची माहिती मिळताच पोलीस आणि वन विभागाच्या कर्मचाऱ्यांना घटनास्थळी बोलावण्यात आलं. जवळपास 4 तास बिबट्याला पकडण्याचे प्रयत्न सुरू होते. शेवटी बिबट्याला डार्ट मारून बेशुद्ध करण्यात आलं. या ठिकाणी आणि आमचे बराच मोठा पोलीस बंदोबस्त या ठिकाणी होता. परंतु पहिलं जे डॉट म्हणतात जे इंजेक्शन म्हणतो ते फेल झाल्यामुळे तो नागरी वस्तीमध्ये घुसला. या राज्य कर्मचारी सोसायटीमध्ये या बंगल्यातून त्या बंगल्यामध्ये धावपळ करत असताना या ठिकाणी बरेचसे नागरिकांची मदत झाली, दमछाक झाली. गेल्या अनेक वर्षांपासून बिबटे नाशिक शहरात येतात. बिबट्यांना नाशिकमध्ये येण्यापासून रोखण्यासाठी ऍक्शन प्लान तयार करण्याची गरज निर्माण झाली आहे. लक्ष्मण घाटोळ, न्यूज 18 लोकमत, नाशिक. आणि आता एक अशी जबरदस्त बातमी. कोर्टानं बैलगाड्या शर्यतींना परवानगी दिल्यानंतर राज्यात विविध ठिकाणी अशा प्रकारच्या शर्यतींचं आयोजन केलं जातं. मात्र शर्यतीच्या दरम्यान कोर्टानं घालून दिलेल्या नियमांच्याकडे मात्र दुर्लक्ष होताना पाहायला मिळत आहे. बीडमध्ये नेमकं काय झालं आणि ही बैलगाड्या शर्यत काही जणांच्या जीवावर कशी बेतली पाहूयात. शर्यतीत उधळले बैल, गर्दीत शिरली बैलगाडी, 2 विद्यार्थी जखमी, मोठी दुर्घटना टळली. हे दृश्य आहे बीडच्या तळेगाव शिवारातील बैलगाडा शर्यतीचे. हजारो लोक शर्यत पाहण्यासाठी तिथं जमले होते. शर्यतीत कोण जिंकणार याची बघ्यांना उत्सुकता होती. शर्यतीसाठी तयार करण्यात आलेल्या घाटाभोवती शर्यत प्रेमींनी तोबा गर्दी केली होती. शर्यत सुरू झाली आणि शर्यतीत धावणारे बैल अचानक गर्दीत शिरले. बेसावध असलेल्या लोकांना सावरण्याची संधीही मिळाली नाही. त्यामध्ये 2 शाळकरी मुलं जखमी झाले. तो धक्कादायक प्रकार मोबाईलमध्ये कैद झाला. भाजपचे जिल्हाध्यक्ष राजेंद्र मस्के यांनी या बैलगाडा शर्यतीचं आयोजन केलं होतं. या बैलगाडा शर्यतीत 100 स्पर्धकांनी सहभाग घेतला होता. मात्र शर्यतीचं आयोजन करताना आयोजकांनी शर्यतीचे नियम आणि सुरक्षेच्या उपाययोजनांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केला जातोय. या शर्यतीमध्ये जे नियम असतात ते कसल्याही पद्धतीचे नियम पाळले गेलेले नाहीत आणि या ठिकाणी शर्यतमध्ये अनेक जण जखमी झालेले आहेत. त्यामुळे या नियोजनकर्त्यांना प्रशासनाने परवानगी कशी दिली, त्या प्रशासनाने पूर्ण नियमावली त्यांच्याकडून घेतलेली का याची पूर्णतः चौकशी केली पाहिजे. बैलगाडा शर्यतीसाठी परवानगी घेण्यात आल्याचं आयोजकांकडून सांगण्यात आलंय. बैलगाडा शर्यतीला प्रोत्साहन देणं हा या शर्यतीमागचा उद्देश असल्याचं आयोजक राजेंद्र मस्के यांनी सांगितलं. मात्र सुरक्षेच्या उपाययोजनांविषयी त्यांनी मौन बाळगलं. नवीन युगामध्ये बैलजोडी शेतकऱ्यांच्या दारामध्ये दिसत नाही अशी परिस्थिती आहे. कारण की ट्रॅक्टर वगैरे यंत्र या ठिकाणी आलेले आहेत, परंतु बैल देखील या ठिकाणी शेतकऱ्याच्या दारामध्ये असले पाहिजेत अशी आमची भावना आहे. म्हणून त्या ठिकाणी या स्पर्धेच्या माध्यमातून शेतकऱ्यांनी जास्तीत जास्त बैल सांभाळावेत हीच या स्पर्धेच्या पाठीमागची भावना आहे. बैलगाडा शर्यतीचं आयोजन करताना शर्यतीतील बैलांना इजा होणार नाही याची काळजी घेणं आवश्यक असतं. तसंच सुरक्षेच्या उपाययोजना करणं बंधनकारक असतं. पण गर्दी आणि गोंगाटामुळे बैल बिथरण्याची शक्यता असते. शर्यतीच्या ठिकाणी कमीत कमी अर्धा तास अगोदर तिथं उपस्थित केलं पाहिजे. बैलगाडी शर्यतीची जागा जी आहे ती किमान पाण्याच्या स्तोत्रापासून 1000 मीटरच्या आतमध्ये असली पाहिजे, जेणेकरून ज्यावेळेस बैलांना बैलगाडीच्या शर्यतीनंतर जो थकवा किंवा निर्जलीकरण बैलांचं होते किंवा अशक्तपणा वाढतो त्यावेळेस त्यांना पाण्याची गरज अत्यंत भासते. त्यावेळेस त्यांना सहज पाणी उपलब्ध करून देऊ शकले जाते.
शर्यती दरम्यान उत्साहाच्या भरात सुरक्षा नियमांकडे दुर्लक्ष केलं जातं आणि त्यातूनच असे प्रकार घडतात. त्यामुळे भविष्यात अशा घटना रोखण्यासाठी कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे. या बैलगाडी शर्यतीमध्ये एक अपघात घडला, ज्या अपघातामध्ये बैल शाळकरी विद्यार्थी पाहण्यासाठी आलेले होते, त्यांच्या अंगावरती गेला आणि त्यामध्ये ते जखमी झालेत. वारंवार घडणाऱ्या बैलगाडी शर्यतीमधील अपघात रोखण्यासाठी नियमावलीचं तंतोतंत पालन करणं गरजेची गोष्ट आहे. मात्र संयोजकाकडून उत्साहाच्या भरामध्ये याकडे मात्र दुर्लक्ष केलं जात असल्याचं निदर्शनास येत आहे. त्यामुळं अशा पद्धतीने सुरक्षेच्या नियमावलीकडे दुर्लक्ष करणाऱ्यावरती कारवाई केली जावी अशी देखील मागणी होते. कॅमेरा प्रकाश जाधव सोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. आपण पाहताय दिवसभराच्या बातम्या. लोकमत समूहाचे संस्थापक आणि स्वातंत्र्यसेनानी जवाहरलाल दर्डा जन्मशताब्दी वर्षाला सुरुवात झाली. या निमित्तानं लातूरमध्ये भक्तिरंग सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यातून जवाहरलाल दर्डा यांना संगीतमय आदरांजली वाहण्यात आली. सुप्रसिद्ध गायक मंगेश बोरगावकर यांच्या सुमधुर गीतानं या कार्यक्रमाचा शुभारंभ झाला. या जन्मशताब्दीच्या निमित्तानं लातूरमध्ये रक्तदान शिबिर, व्याख्यानमाला, सांस्कृतिक कार्यक्रम अशा अनेकविध गोष्टींचं आयोजन करण्यात आलं आहे. वर्षभर भरगच्च कार्यक्रमांची मेजवानी लातूरकरांकरता असणार आहे.